नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भोसले रेसिपी कडून सगळ्यात झकास कोल्हापुरी पद्धतीचं काळं चिकन हंडी, काळ्या चिकनची हंडी. तर त्यासाठी लागणार आता आपण साहित्य बघून घेणार आहोत, काय काय साहित्य लागणार आहे ते. तर मित्रांनो, काळं चिकन हंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारच साहित्य बघून घ्यायचं. आपण सर्वप्रथम आपल्याला अर्धासा लिंबू लागणार आहे. आपण कट करून घेतलेला आहे अर्धा लिंबू. साधारणपणे 7-8 कांदे आहेत, छोटे छोटे आहेत, त्यामुळे जरा थोडेसे जास्त घेतलेत. मोठे असतील तर एक 4 ते 5 बास होतील. एक आपण वाळक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, तमालपत्री, लवंग थोडीशी घेतलेली आहे, अगदी 8-10 पीस लवंगचे. मसाले वेलदोडे घेतलेले आहेत 2. आपण बदाम फूल थोडस घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, मिरं घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कोथमीर, आलं आणि लसूण, लसणाचे साधारणपणे 3 गड्डे आहेत. 20 ग्रॅम साधारणपणे आलं आहे, हे जी पेस्ट बनवून घ्यायची आपण. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बटर 100 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर 600 ग्रॅम चिकन आहे. ह्या 600 ग्रॅम चिकन साठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. किचन किंग पावडर लागणार आहे. त्याच्यानंतर धना पावडर लागणार आहे, गरम मसाला, जिरा पावडर, मटन मसाला किंवा चिकन मसाला असला तरी चालेल, हळद लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची पावडर, काश्मीरी लाल तिखट, कोल्हापुरी मसाला चटणी, मीठ लागणार आहे, गोडे तेल लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर थोडीशी साखर लागणार आहे. तर आपण सर्वप्रथम आता याची आलं लसूण पेस्ट आणि हे खोबरं आणि हे कांदा आपण भाजून घ्यायचा आहे. तर आता पेस्ट बनवून घेऊया आणि मसाला पण भाजायला घेऊया. सर्वप्रथम आपण एक खोबऱ्याची वाटी जी घेतलेली आहे ती आता भाजून घ्यायची आहे. थोडस गॅस वाढवायचा आहे. चूल असेल तर चुलीवरती तुम्ही भाजू शकता, गॅस असेल तर गॅसवरती भाजा. खोबरं काळं पडस तोपर्यंत आपण याला खालून आणि वरून असं दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यानंतर आपण कांदा भाजायचा आहे, खोबरं भाजून घ्यायचं आहे असं. खोबरं असं भिजवायचं, साईडला काढून घ्यायचं. कांद्याला असे काप घालून घ्यायचे आहेत, याच्यावरती ठेवून घ्यायचे आणि कांदा भाजून घ्यायचा. असं छोटे कांदे असतील तरी अर्ध्यावरून काप घातले तरी चालतील, मोठे असतील तर त्याला आपण बारीक थोडस करायचं. आणि कांदे आता भाजून घ्यायचे. मित्रांनो, आता कांदे आपले भाजून झालेले आहेत. कांदे काढून घ्यायचे चॉपिंग बोर्ड वरती. आता हे सगळे कांदे आणि जे खोबऱ्याची वाटी होती याचा मिक्सरला आपण मसाला करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचं पिसून. कांदे आणि फक्त खोबरे, भाजलेले कांदे आणि ही खोबऱ्याची वाटी, खोबरं चिरून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे, दोन्हीचा, कांद्याचे आणि खोबऱ्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे आता आपण. तर मित्रांनो, आपण मसाला करून घेतलेला आहे. जे आपलं खोबरं आणि मगाशी कांदा जो आपण भाजून घेतलेला त्याचा पेस्ट करून घेतलेले आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट रेडी आहे. आता आपण चिकन शिजासाठी टाकायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोड तेल आपण टाकून घ्यायचं, साधारणपणे 70 ते 80 मिली.
आपण गोड तेल टाकून घ्यायचं. थोडस गरम झालं की जो खडा मसाला आहे, खडा मसाला आपण टाकून घ्यायचा. बदाम फूल थोडस घेतले आपण, दालचिनी, मिरे, 2 मसाले वेलदोडे, लवंग आणि तमालपत्री याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण जे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. साधारणपणे 1 मिनिट आलं लसूण पेस्ट आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. याच्यामध्ये आपण किचन किंग एक अर्धा चम्मच, चिकन मसाला एक अर्धा चम्मच, गरम मसाला एक अर्धा चम्मच, धना पावडर एक अर्धा चमचा, त्याच्यानंतर जिरा पावडर एक अर्धा चमचा टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचा. 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा. थोडीशी हळद अर्ध्या चमच्याला देखील कमी, याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर ऍड करायची आहे. मिरची पावडर साधारणपणे 600 ग्रॅम आपलं चिकन आहे, 1 चम्मच मिरची पावडर, 1-2 चम्मच मसाला चटणी टाकून घ्यायची आहे. 2 किंवा 2.5 चमचा जरी टाकला तरी चालेल, तुमचा चमचा किती केवढा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. थोडस याला हलवून घ्यायचं आपण. थोडस भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे बटर घेतलेलं आहे 100 ग्रॅम ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडस याला वितळायचं. साखर टाकून घ्यायची आहे 1 चमचा, आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू जो आपण घेतलेला होता तो पिळून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचा रस काढायचा. थोडस हलवून घ्यायचं. थोडस 30 सेकंद भाजल्यानंतर जे आपण चिकन घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, आणि ह्याच्यावरती आपण जो काळा मसाला बनवलेला आहे जो खोबरं आणि कांद्याचा तो ऍड करायचा. त्याला मिक्स करून घ्यायचा आणि याला झाकून टाकायचं. हे आता मिक्स केलेलं आहे. याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला झाकून टाकायचं. 1-2 मिनिटांना बघून घ्यायचं. साधारणपणे चिकन 10 ते 12 मिनिटात आपलं तयार होणार आहे. तर मित्रांनो थोडस आपण आता उघडून बघूया. अगदी काळ्या चिकनचा मस्त वास येतोय. थोडस हलवून घ्यायचं आपण याला. साधारणपणे 3 मिनिटं झालेली आहेत. तर मित्रांनो साधारणपणे 17-18 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपलं हे चिकन रेडी आहे.
टेस्ट करून बघितलेलं आहे. तर आता आपलं चिकन शिजलेलं आहे. आपण हे चिकन आता एका हंडीमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, आपलं काळं चिकन हंडी रेडी आहे. तर नक्की एकदा टेस्ट करून बघा. तर आपल्या भोसले रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याशिवाय आपलं चॅनल मोठं होणार नाही. नक्की घरामध्ये डिश करून टेस्ट करून कमेंटमध्ये कशी झाल्या हे सांगायला विसरू नका.